नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये वेगळीच घडामोड या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळते. वास्तविक पाहता अजितदादा पवार यांचे अंत्यसंस्कार झाले. दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम झाला आणि याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठका घेतल्या. पक्षांतर्गत आपल्या 5-6 पदाधिकाऱ्यांमध्येच बैठका घेतल्या आणि बारामतीमध्ये त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांच्यासोबत, पार्थ पवार यांच्यासोबत चर्चा करून एक वेगळाच निर्णय घेतला आणि तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विधान भवनातील गटनेत्या म्हणून सुनेत्राताई पवार यांची निवड सुद्धा त्या ठिकाणी केली. तात्काळ सुनेत्राताई पवार या मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी ही निवड झाली आणि या निवडीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार यांची निवडही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यताही दिली आणि राज्यपालांनी त्यांना शपथही दिली आणि पहिल्या महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार महाराष्ट्राला या ठिकाणी मिळाल्या. ही घडामोड घडत होती, परंतु ही घडामोड घडत असताना आणखी एक घडामोड होती की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाचे अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होते, उपमुख्यमंत्री होते, विधानसभेतले ते गटनेते होते. या पदांवरती आता सुनेत्राताई पवार बसतील अशी सगळीकडे चर्चा असताना सुनेत्राताई पवार ह्या फक्त विधान भवनातील गटनेत्या झालेल्या आहेत आणि उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. अजितदादांकडे असलेली जी मंत्रिपद होती त्यापैकी 3 मंत्रिपद ही सुनेत्राताई पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे. मात्र त्यापैकी अर्थ मंत्रालय हे मात्र त्यांना देण्यात आलेलं नाहीये. सुनेत्राताई पवार यांना उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक सेवा आणि अल्पसंख्याक विभाग आणि वक्फ बोर्ड या संदर्भातले 3 मंत्रालय देण्यात आलेले आहेत. परंतु राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्राताई पवार यांची निवड करण्यात येईल अशी चर्चा होती, परंतु तसं काही या ठिकाणी झालेलं दिसत नाहीये. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष नेमकं कोण होणार याविषयी शंका उपस्थित केली जात होती, चर्चाही घडत होत्या. याचं कारण असं होतं की शरदचंद्र पवार यांनी स्पष्टपणे बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सुनेत्राताई पवार ह्या उपमुख्यमंत्री होत आहेत, गटनेते होत आहेत, यातलं आम्हाला पवार कुटुंबाला काहीही माहीत नाही, माझ्याशी काही चर्चाही झालेली नाही आणि चर्चा होण्याचं काही कारणही नाही, कारण त्यांचा पक्ष हा वेगळा आहे, माझा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वेगळा आहे आणि त्यामुळे सुनेत्राताई पवार यांना गटनेता आणि उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतला असावा असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय. मित्रांनो, शरदचंद्र पवार सहज काही बोलत नाहीयेत, कारण त्यांनी सांगितलं की आम्हाला माहित नाही, म्हणजे या निर्णयापासून आम्ही वेगळे आहोत हे शरदचंद्र पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि त्या उपमुख्यमंत्री आणि गटनेता होत आहेत हे त्यांनी आम्हाला सांगितलं नाही किंवा त्यांच्या पक्षानं आम्हाला सांगितलेलं नाही, हेही सांगितलं. दोघांचेही पक्ष वेगळे आहेत, एकत्रीकरण आणि विलिनीकरण झालेलं नाही हेही स्पष्ट केलं. आणि अजित पवार यांच्या पक्षाचे निर्णय हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे घेत आहेत, हे सुद्धा 2 नावं त्यांनी एक्सपोज केलेली आहेत. परंतु घटना वेगळीच घडतीये की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार या होतील अशी अपेक्षा असताना वेगळ्याच घडामोडी पक्षांतर्गत घडतायत. प्रफुल्ल पटेल यांचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी येतंय की काय अशी चर्चा घडत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आणि राज ठाकरे यांनी ट्विट करून असं सांगितलं की राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष हा मराठीच असावा, तो पाटील असावा पण पटेल नसावा असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय. वास्तविक पाहता कोणत्या पक्षाचा अध्यक्ष कोण असावा त्या पक्षाचे पदाधिकारी ठरवतात, ती घटना त्यांची वेगळी असते. परंतु मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्टपणे ही प्रतिक्रिया दिलेली आहे. याचाच अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा घाट हा भारतीय जनता पार्टीकडून घातला जातोय आणि तो महाराष्ट्राच्या बाहेरचा म्हणजे मराठी माणूस नसून, तो पाटील नसून पटेल असावा हे संकेत राज ठाकरे यांना कदाचित मिळाले होते की काय असं या ठिकाणी लक्षात येत आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सत्तेमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री असलेले पियुष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महाराष्ट्रामध्ये एनडीए सोबत होता, महायुती सोबत होता, त्यांचं चांगलं सहकार्य मिळालं आणि आता या अजित पवार यांचं दुःखद निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे असं भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले पियुष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय. लक्षात घ्या, ही गोष्ट साधी नाहीये, लहान नाहीये, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्याची भूमिका आणि जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आहे, परंतु जाहीर करण्याची जबाबदारी त्यांची आहे, जे की प्रदेश अध्यक्ष सध्या सुनील तटकरे आहेत.
बैठक घेऊन ते सांगू शकतात. राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे पद अजित पवारांनी निर्माण केलं होतं आणि त्यावरती प्रफुल्ल पटेल हे त्यांनी स्वतः बसवलेले होते. परंतु आता मात्र कुठलीही बैठक नाही, कुठलाही ठराव नाही, कुठली संमती झालेली नसताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून कुठलंही नाव जाहीर न करता भारतीय जनता पार्टीचे वाणिज्य मंत्री असलेले केंद्रातले पियुष गोयल हे सांगतायत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते म्हणून, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही धक्कादायक बाब आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातला आहे, मराठी माणसांचा आहे आणि त्याच्यावरती राष्ट्रीय अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा नेता जाहीर करतोय. याचाच अर्थ असा आहे की शरदचंद्र पवार आणि त्यांच्यासोबतचे सहकारी हे बार बार सांगतायत की अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरण म्हणजेच विलिनीकरण करण्याचा निर्णय सुद्धा झाला होता, जो की 12 फेब्रुवारीला जाहीर करायचं ठरलं होतं. त्याही अगोदर अजित पवारांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि त्यामुळे हे एकत्रीकरण राहिलेले अजित पवार यांची जी इच्छा होती ती इच्छा या पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हावी असं शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं मत आहे. आणि शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं की अजित पवारांची जी इच्छा होती तीच माझी इच्छा आहे, हे स्पष्टपणे सांगितलंय. परंतु या घडामोडी घडत असताना दोन्ही राष्ट्रवादी जरी एकत्र आले तर आता अजितदादा पवार हे नाही आहेत. जर दोन्ही एकत्र आले तर याच्यावर पूर्ण वर्चस्व हे पुन्हा एकदा शरदचंद्र पवार यांचं राहील आणि त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचं वर्चस्व राहील. हे भारतीय जनता पार्टीला नकोय आणि त्यामुळेच या सगळ्या घडामोडी तात्काळ घडतायत असं संपूर्ण महाराष्ट्रातले जे काही राजकीय विश्लेषक आहेत ते स्पष्टपणे बोलतायत. त्यामुळंच एकीकडं अंत्यविधी होत असताना किंवा सावडण्याचा कार्यक्रम होत असताना मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत भेटीला गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मग यामध्ये प्रफुल्ल पटेल होते, प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे होते, मंत्री असलेले छगन भुजबळ आणि मंत्रीपद गेलेले आमदार धनंजय मुंडे हे चौघही बैठकावर बैठका घेत होते. ते सुनेत्राताई पवारांशी चर्चा करत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा वर्षावरती भेट घेऊन त्या ठिकाणी ते चर्चा करून आले होते. आणि या घडामोडी घडत असताना तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचं गटनेतापद हे भरल्या जावं, उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार यांना नियुक्त केलं जावं याच विषयी त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्राताई पवार यांची निवड करून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात यावी ही भूमिका या बैठकात मांडली गेली नाही. छगनराव भुजबळ यांनी माध्यमांना सांगताना प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की उपमुख्यमंत्री पद महत्वाचं आहे. आता मित्रांनो, वास्तविक पाहता उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाहीये. त्या पक्षाला सन्मान देण्यासाठी, त्या पक्षातल्या प्रमुखाला सन्मान देण्यासाठी निर्माण केलेली ती एक पद आहे आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री पद हे महत्वाचं आहे, त्यावरती निवड होणं गरजेचं होतं. हे जे काही छगन भुजबळ यांनी माध्यमांना सांगितलं हे अत्यंत चूक आहे. कारण त्याहीपेक्षा गटनेता आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवड करणं हे गरजेचं होतं. कारण अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कारण त्यांची सही, त्यांच्या सहीनं अनेक आदेश, अनेक पत्र, अनेक नियम हे या ठिकाणी लागू होत असतात. परंतु त्यांना न करता आता प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं आहे आणि तेही भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चालतोय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. कारण आपण जर तशा घडामोडी पाहिल्या तर भारतीय जनता पार्टी ही अजित पवार यांची राष्ट्रवादी आपल्या सोबतच राहावी यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु ती आपल्या सोबत राहत असताना त्याचे प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते आपल्या विचाराचे, आपल्या म्हणण्यावर चालणारे, आपलं ऐकणारे असले पाहिजेत. ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये दिसतेय. कारण आज जर विचार केला आपण तर छगनराव भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, हे भारतीय जनता पार्टीच्या जवळ गेलेले नेते आहेत. कारण छगनराव भुजबळ यांना मंत्रिपदावर घेतलं नव्हतं आपल्याला माहिती आहे अजितदादांनी. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं सांगितल्यानंतर उशिरा छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आलेले आहेत. आणि धनंजय मुंडे यांची सुद्धा तीच परिस्थिती होती. त्यांनाही पहिल्या याच्यामध्ये मंत्रिमंडळात घेण्याच्या विचारात अजित पवार नसताना देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून किंवा चर्चानंतर त्यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. आणि आत्ताच्या या कालावधीमध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या जवळ गेलेले होते. त्यामुळे ते भारतीय जनता पार्टी त्यांना आवश्यक आहे. कारण पुढे राजकारण टिकवायचं असेल तर ती त्यांना गरज आहे. तिसरा भाग जो होता प्रफुल्ल पटेल, हे सुद्धा अनेक अडचणीमध्ये असताना भारतीय जनता पार्टीने त्यांना जवळ केलं होतं आणि त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपसोबत महायुतीमध्ये त्या ठिकाणी जाऊन बसलेला आहे. सुनील तटकरे हे रायगडचे नेते आहेत. रायगडमध्ये खूप मोठ्या विकास योजना या पुढच्या कालावधीमध्ये येणार आहेत. अनेक प्रोजेक्ट हे राज्य आणि केंद्र सरकारचे त्या ठिकाणी होणार आहेत आणि त्यामुळं केंद्रात आणि राज्यात ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. सत्ताधारी पक्षासोबत जर आपण राहिलो तर ते प्रोजेक्ट आपल्याला करता येतील, त्याचा परिणाम आपल्या मतदारसंघावर होईल, त्याचा फायदाही आपल्याला होईल. ही भूमिका सुनील तटकरेंची पहिल्यापासून आहे आणि त्यामुळे ते भारतीय जनता पार्टीच्या
जवळ गेलेले आहेत, त्यांना भाजप आपला वाटतोय आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा सुनील तटकरे यांच्यासारखा नेता रायगडमध्ये पाहिजे, कारण त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. भरत गोगावले हे त्या ठिकाणी आपलं वर्चस्व टिकून आहेत आणि त्यांना जर टक्कर द्यायची असेल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला लोक मानत नाही. जर त्या ठिकाणी सुनील तटकरे सारखं नेतृत्व त्यांना जर मिळालं तर त्या ठिकाणी भाजपची एक हाती सत्ता येऊ शकते. जरी सुनील तटकरे भाजपमध्ये नाही आले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भाजप त्यांना आपल्या जवळ करून भरत गोगावले आणि शिवसेनेला त्या ठिकाणी थोपवू शकतो. ही नीती भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्यामुळं प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या ऐवजी भारतीय जनता पार्टीशी जवळीक करून आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं याच चौघांना हाताशी धरून किंवा जवळ करून त्यांच्याशी सल्लामसलत करून या ठिकाणी तात्काळ सुनेत्राताई पवार यांची विधानसभेमध्ये गटनेतापदी निवड केलेली आहे. उपमुख्यमंत्री पदही त्यांना तात्काळ देऊन त्याची शपथविधीचा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष होत असताना आता तो पक्षाचा निर्णय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठरवेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय. कारण त्यांनी असंही सांगितलंय की हा निर्णय पक्षांतर्गत आहे, ते कोणाला पद द्यायचं, कोणाची निवड करायची हे ते ठरवतील. मग जर असं असेल तर भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री जे की वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचं कसं जाहीर करू शकतात? याचाच अर्थ असा आहे की वरिष्ठ पातळीवर भारतीय जनता पार्टीनं निर्णय घेतलाय आणि प्रफुल्ल पटेल हे जर अध्यक्ष झाले तर मग आपल्या विचारानं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे तसं आपल्याला वापरून घेता येईल, सोबत ठेवता येईल किंवा सत्तेसाठी त्यांचं सहकार्य घेता येईल. याच अपेक्षेनं या घडामोडी घडतायत अशी यातून शंका येते आणि ही शंका अनेकांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांना सांगितलंय की पियुष गोयल काय म्हणाले मी पाहिलं नाही, परंतु अजून तसा काही निर्णय झालेला नाही असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे अजून तसा काही निर्णय झालेला नाही, परंतु तो निर्णय होऊ शकतो असं सुद्धा आहे. कदाचित ते म्हणू शकले असते की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाहीत कारण आणखी आमच्याकडे काही महाराष्ट्रातलाच होईल अशी चर्चा आहे, परंतु तसं ते बोललेले नाहीत. अजून तसं झालं नाही असं ते म्हणतायत. त्यामुळे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा भारतीय जनता पार्टी हायजॅक करण्याचा प्रयत्न करतोय का आणि त्या ठिकाणी आपल्या विचाराचा परंतु अजित पवारांच्याच पक्षातल्या नेत्याला राष्ट्रीय अध्यक्ष करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय का? कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत संजय राऊत हे सातत्यानं सांगतायत की एकनाथ शिंदे यांची शिवसेना नसून ती अमित शहा यांनी निर्माण केलेली शिवसेना आहे, जो की भाजप प्रेरित शिवसेना आहे. अगदी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आता भाजप प्रमाणित होईल का? अशाच पद्धतीच्या हालचाली घडामोडी या ठिकाणी दिसत आहेत. मित्रांनो, शरदचंद्र पवार यांनी जी भूमिका मांडली ती का मांडली होती आता लक्षात येत आहे. कारण त्यांच्या हे लक्षात आलं की अजितदादा पवारांचं एकत्रीकरण आणि विलिनीकरण हा निर्णय स्वतः घेऊ शकत होते, परंतु आता त्यांच्या पश्चात पाठीमागं जो कोणी पक्षामध्ये आहेत हे जे काही 3-4 नेते आहेत ते महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर टार्गेट झालेले आहेत. हे 4 नेते पक्षामध्ये वेगवेगळ्या हालचाली करतायत जे की भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर ते करतायत आणि त्यामुळे हे घटना घडणं हे इतकं सहज आणि सोपं नाही हे शरदचंद्र पवार यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाचे निर्णय हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे घेत आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि विलिनीकरणाच्या संदर्भात आता त्याला खूप वेळ झालाय, खंड पडलाय, पुढे पाहू असंही त्यांनी सूचक वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीवर प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा खरंच राष्ट्रीय अध्यक्ष ठरलाय का? आणि जर तो ठरला असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून त्या नावाची घोषणा का करण्यात आली? आणि जर करण्यात आली नसेल किंवा ते जर सत्य नसेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष पाटील होईल की पटेल? पाटील या अर्थानं की राज ठाकरे यांचं मत आहे की तो मराठी असावा आणि संजय राऊत यांचं म्हणणं आहे की तो पाटील असला तरी चालेल, तो कांबळे असला तरी चालेल, तो तटकरे असला तरी चालेल, कोणीही मराठी माणूस असला तर चालेल, पण पटेल नको असं संजय राऊत यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा भारतीय जनता पार्टी हायजॅक करण्याचा प्रयत्न करतोय का आणि त्यांच्या विचाराचा राष्ट्रीय अध्यक्ष बसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का? तुमचं मत तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. ती अभ्यासू असते, संपूर्ण राज्यातून असते. मित्रांनो, ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.